हा जो लिस्ट व्ह्यू आहे, त्या लिस्ट व्ह्यूमधील जे आयटम्स आहेत ते जर मला डिलीट करायचे असेल, असे त्याला ड्रॅग करून उजव्या बाजूला ड्रॅग करून पुश केल्यानंतर ते डिलीट व्हायला पाहिजेत, उजव्या किंवा डाव्या बाजूला जी तुम्हाला डिरेक्शन पाहिजे. त्यानुसार तुम्ही ते डिलीट कसे करू शकता हे आज आपण शिकणार आहोत. या प्रक्रियेला डिसमिस करणे म्हणतात. मग त्याच्यासाठी एक विजेट आहे, डिसमिसिबल विजेट. मग कोणाला डिसमिस करायचं आहे, तर या लिस्ट स्टाईलला मला डिसमिस करायचं आहे. प्रत्येक आयटम हा कशाद्वारे रिप्रेझेंट केला गेला आहे, तर लिस्ट स्टाईलद्वारे. त्याच्यासाठी लिस्ट स्टाईल ही मला डिसमिसिबल नावाच्या विजेटमध्ये व्रॅप करावी लागेल. जेव्हा डिसमिसिबल विजेटमध्ये आपण ती व्रॅप करतो तेव्हा तो आपल्याला सांगतो की डिसमिसिबल विजेटची ही जी काही भरपूर ॲट्रिब्यूट्स आहेत किंवा त्याच्या प्रॉपर्टीज आहेत, त्यामधील की नावाचं ॲट्रिब्यूट आहे ते कंपल्सरी आहे, ते वापरा. मग की नावाच्या ॲट्रिब्यूटमध्ये मी व्हॅल्यू की हे विजेट वापरतो आणि त्याला जी युनिक व्हॅल्यू आहे आपल्या एम्प्लॉईची ती पास करतो, emp.id. झालं. त्याच्यानंतर कुठल्या डिरेक्शनला मला त्यांना डिसमिस करायचं आहे ती डिरेक्शन मी देऊ शकतो. डिरेक्शन डिसमिस डिरेक्शन डॉट स्टार्ट टू एंड. स्टार्ट म्हणजे लेफ्ट, एंड म्हणजे राईट. स्टार्ट टू एंड, एंड टू स्टार्ट, अशा वेगवेगळ्या डिरेक्शन्स आहेत ते तुम्ही इथे देऊ शकता. होतं आहे ना. डिसमिस पूर्ण अर्धवट जर ढकललं ते परत पाठी येतं आहे आणि जर मी पूर्ण ढकललं तर ते डिलीट होतं आहे. बघा, ह्याला काय म्हणतात, डिसमिस करणे. आता हे जे मी ढकलतो आहे पुढे, मग त्याच्या पाठीमागे बघा पांढरा कलर दिसतो आहे ना, तिथे मला काहीतरी स्वतःचं डिझाईन पाहिजे समजा, तर ते मी स्वतःचं डिझाईन बनवू शकतो. त्याला बॅकग्राऊंड देऊ शकतो. कसं, तर डिरेक्शनच्या नंतर इथे मी बॅकग्राऊंड प्रॉपर्टी वापरली आणि त्या बॅकग्राऊंडमध्ये मी कंटेनर डिस्प्ले करतो. आणि या कंटेनरचा कलर कुठला पाहिजे मला, तर रेड कलर पाहिजे. बघा दिसतोय रेड. आता या रेड कलरमध्ये मला आयकॉन दाखवायचा आहे, ट्रॅशचा आयकॉन, डिलीटचा आयकॉन दाखवायचा आहे. मग या कंटेनरमध्ये चाइल्ड घेतो. चाइल्ड ॲज अ चाइल्ड म्हणून मला एक आयकॉन दाखवायचा आहे, आयकॉन्स डॉट डिलीट. आयकॉन दिसतोय पण त्याचा कलर मला काळा आहे, तो पांढरा करायचा आहे. कलर व्हाईट झाला, व्हाईट. आता जो सेंटरला आहे आयकॉन, तो मला काय करायचा आहे, लेफ्ट साईडला आणायचा आहे. मग त्याच्यासाठी आयकॉन विजेट आहे, त्याला राईट क्लिक करतो आणि व्रॅप करतो. त्याला अलाइन नावाच्या विजेटमध्ये व्रॅप करतो. अलाइन नावाचं विजेट. अलाइन नावाच्या विजेटमध्ये एक मी चाइल्ड काय घेतला, तर आयकॉन, आणि दुसरी प्रॉपर्टी देतो मी अलाइनमेंट नावाची प्रॉपर्टी. आता ही जी अलाइनमेंट आहे याची, ते मला कुठे ठेवायचं आहे, लेफ्टला ठेवायचं आहे, सेंटर लेफ्टला ठेवायचं आहे. अलाइनमेंट सेंटर लेफ्ट. इथे कॉमा दिलेला नाही, ही एक प्रॉपर्टी झाली. ही एक प्रॉपर्टी ना, ही प्रॉपर्टी जिथे संपते तिथे मला कॉमा दिला पाहिजे, ते दिला नाही म्हणून एरर दाखवतो. झालं. आता मी इकडे येतो आणि आता चेक करतो हा लेफ्टला गेला की नाही. तो बघा लेफ्टला गेला आहे, पण तो खूपच लेफ्टला गेला आहे, ज्याला मला तिथे मार्जिन किंवा पॅडिंग सोडली पाहिजे. मग मी काय करतो, हा आयकॉन आहे तो पॅडिंग या विजेटने व्रॅप करतो. पॅडिंग मला फक्त लेफ्ट साईडने पाहिजे. कितीची, तर 10 पिक्सेलची समजा. बघा आता दिसतंय ना बरोबर. झालं. आता त्याच्यानंतर बॅकग्राऊंड देऊन झाल्याच्या नंतर जेव्हा आपण हे डिलीट करतो तेव्हा डेटाबेसमधून सुद्धा डिलीट व्हायला पाहिजेत, तर तो कोड कुठे लिहिणार, तर त्याच्यासाठी
ही बॅकग्राऊंड प्रॉपर्टीच्या पूर्वी किंवा नंतर कुठेही तुम्ही तो कोड लिहू शकता. मी आता इथे नंतर लिहितो की प्रॉपर्टी काय आहे, ऑन डिसमिस्ड. कंट्रोल स्पेस मारतो आणि सिंगल लाईनचा कोड असेल तर ॲरो फंक्शन, नाहीतर मल्टी लाईनचा कोड असेल तर कर्ली ब्रॅकेटवाले. तर या ठिकाणी तुम्ही कोणता कोड लिहिणार, डेटाबेसमधून तो पर्टिक्युलर एम्प्लॉई डिलीट करायचा कोड लिहिणार. कोड टू डिलीट एम्प्लॉई फ्रॉम डेटाबेस. तो इथे लिहिणार. API कॉल करणे जेव्हा आपण शिकणार आहोत, API कन्झ्युम करणे, त्यावेळेला हा पार्ट आपण इम्प्लिमेंट करू. आता समजा हे जे काही एम्प्लॉईज आहेत ते आपण डिसमिस करतोय. कसे डिसमिस करतोय, तर त्यांना आपण ड्रॅग करतो आणि पुश करतो राईट साईडला, जी काय आपण डिरेक्शन दिलेली आहे स्टार्ट टू एंड त्यानुसार. आणि जर चुकून झालं तर ते डिलीट होणार ना. मग आपण जेव्हा डिलीट करतो तेव्हा त्यांनी विचारलं पाहिजे, आर यू शुअर यू वॉन्ट टू डिलीट. जर नो केलं तर परत हा जाग्यावर आला पाहिजे, आणि येस केलं तरच तो डिलीट झाला पाहिजे. मग असं जर मला करायचं असेल तर त्याच्यासाठी मला काय लागणार, एक अलर्ट बॉक्स बनवावा लागणार. मग इथे मी क्लास बनवतो. याच फाईलमध्ये बनवू शकता किंवा तुम्ही इथे नवीन फाईल क्रिएट करू शकता. main.dart बाजूला क्लास बनवतो, अलर्ट डिलीट नावाचा क्लास बनवतो कन्फर्म डिलीट करण्यासाठी. हा एक्सटेंड करणार स्टेटलेस विजेटला. क्रिएट वन मिसिंग ओव्हरराईड केलं. त्यानंतर इथे मी रिटर्न काय करणार, स्कॅफोल्ड करणार नाही. स्कॅफोल्ड म्हणजे काय, संपूर्ण पेज ज्याच्यामध्ये ॲप बार येतो, बॉडी येते, ते मी करणार नाही. मला फक्त काय अलर्ट बॉक्सच तिथे दाखवायचा आहे. एक्झिस्टिंग पेजवरतीच मला अलर्ट बॉक्स ॲज अ नवीन लेअरमध्ये दाखवायचा आहे. म्हणून मी इथे रिटर्न काय करतो, अलर्ट डायलॉग, आणि इथे सेमिकोलन देऊन टाकतो. अलर्ट डायलॉगमध्ये मी काही प्रॉपर्टी देतो. अलर्ट डायलॉगचं टायटल काय दिसलं पाहिजे, तर आपण डिलीट करतो आहे ना, मग तो कन्फर्मेशन करतो किंवा वॉर्निंग देतो आहे. म्हणून समजा इथे टायटल वॉर्निंग टाकलं. आता हे काय आपण नुसतं टाकू शकत नाही. ॲज अ टायटल सेक्शनमध्ये ते ॲज अ टेक्स्ट दाखवलं पाहिजे, वॉर्निंग. ओके. त्यानंतर कंटेंट काय दाखवला पाहिजे, म्हणजे डिस्क्रिप्टिव्ह मेसेज, आर यू शुअर यू वॉन्ट टू डिलीट दिस एम्प्लॉई. त्याच्यानंतर ॲक्शन, जेव्हा हा क्वेश्चन विचारला जाणार तेव्हा ॲक्शन काय घेतली पाहिजे, येस आणि नो ही 2 बटन्स पाहिजेत मला. ती या ॲक्शन ॲरेमध्ये टाकतो. जर तुम्हाला अशी ती वर आलेली बटन पाहिजेत तर त्याला एलिव्हेटेड बटन हा क्लास वापरा. आणि जर तुम्हाला फ्लॅट बटन्स पाहिजेत तर तुम्ही टेक्स्ट बटन हा क्लास वापरा. एलिव्हेटेड बटन मी तुम्हाला वापरून दाखवलं आहे नेव्हिगेशन शिकवताना. मग इथे आपण फ्लॅट बटन वापरूया. टेक्स्ट बटन हा क्लास वापरून आपण फ्लॅट बनवू शकतो. हॅलो, हॅलो सर. लेक्चरमध्ये आहे मी. अच्छा, लेक्चर कधी होणार लेक्चर? होणार अर्ध्या तासाने. ठीक आहे, अर्ध्या तासाने कॉल करतो. हां. तर इथे मी 2 टेक्स्ट बटन ॲड करणार. इथे कॉमा देतो. पहिले टेक्स्ट बटन कॉमा दुसरं टेक्स्ट बटन. मग जे पहिलं टेक्स्ट बटन आहे त्याच्यावरती मला काय डिस्प्ले करायचं आहे, टेक्स्ट डिस्प्ले करायचं आहे. येस, आर यू शुअर यू वॉन्ट टू डिलीट, तर येस. आणि दुसऱ्यावरती नो करतो. ऑन प्रेस्ड हे झालं. आता ऑन प्रेसच्या ठिकाणी मी काय करतो, इथे कंट्रोल स्पेस मारतो. सिंगल लाईनचा कोड असेल तर ॲरो फंक्शन, मल्टी लाईनचा कोड असेल तर हे कर्ली ब्रॅकेटवर. असं दोघांसाठी करून ठेवलं, पहिल्या टेक्स्ट बटनसाठी, दुसऱ्या टेक्स्ट बटनसाठी. मग जेव्हा येसवरती क्लिक करो किंवा नोवरती क्लिक करो, काय झालं पाहिजे, हा अलर्ट डायलॉग बॉक्स हा क्लोज झाला पाहिजे, म्हणजे पॉप झाला पाहिजे. जर हा अलर्ट डायलॉग बॉक्स नसून
जर तो स्कॅफोल्ड असेल तर आपण काय करतो, याला घालवण्यासाठी नेव्हिगेशन डॉट पॉप असं लिहितो, बरोबर. आणि जर तो स्कॅफोल्ड नसेल, फक्त नुसता अलर्ट बॉक्स असेल सेम स्क्रीनवरती एका नवीन लेअरमध्ये दिसणारा अलर्ट, तर काय करायचं, नेव्हिगेटर डॉट ऑफ कॉन्टेक्स्टच्या पुढे इथे पॉप लिहायचं. म्हणजे काय, सेम स्क्रीनचा कॉन्टेक्स्ट वापरणार तो. हे कोणासाठी, जर येस बटनला क्लिक केलं तर, नो बटनला क्लिक केलं तर हा कोड. जर येस बटनला क्लिक केला तर ट्रू ही व्हॅल्यू रिटर्न कर, आणि जर नो बटनला क्लिक केला तर फॉल्स ही व्हॅल्यू रिटर्न कर. अशा प्रकारे आपण हा अलर्ट डिलीट हा बॉक्स बनवला आहे. हे नाव मी कॉपी करून ठेवतो, पुढे मला वापरायचं आहे ते. मग ऑन डिसमिस्ड ही जशी प्रॉपर्टी होती तशीच कन्फर्म डिसमिस ही प्रॉपर्टी वापरणार. कशाला, चुकून कोणीतरी ढकललं, पुश केलं समजा याच्यातलं रेकॉर्ड, तर ते डिलीट होऊ नये म्हणून आपण कन्फर्म करणार आधी ते कन्फर्म डिसमिस. आता हे कन्फर्म डिसमिसमध्ये कंट्रोल स्पेस मारतो आणि इथे मल्टीलाईनचा कोडवाला पार्ट घेतो, आणि याच्यामध्ये मला काय करायचं आहे, तर एक बुलियन व्हॅल्यू घेतो, बुलियन रिझल्ट इज इक्वल टू काय, तर मी इथे डायलॉग बॉक्स दाखवणार, शो डायलॉग, ते सेमीकोलन देऊन टाकतो. डायलॉगमध्ये जर त्याने येस क्लिक केलं तर इथे रिटर्न काय करणार, ट्रू रिटर्न करणार, ते ह्या रिझल्टमध्ये येणार. नो क्लिक केलं तर इथे फॉल्स येणार. मग रिझल्टची जी काही व्हॅल्यू असणार, ट्रू किंवा फॉल्स, ती मला रिटर्न करायची आहे. ओके. मग आता मी इथे काय करतो, इथे काही हा एरर दाखवतो आहे. हां, मग या ठिकाणी काय करायचं असतं की हा जो डायलॉग बॉक्स येतो त्याच्यात येस किंवा नो, युजर काहीतरी क्लिक करत नाही येस किंवा नोवरती, तोपर्यंत वेट कर असं सांगायचं आहे. म्हणून मी इथे अवेट हा कीवर्ड वापरला. जेव्हा जेव्हा आपण इथे अवेट हा कीवर्ड वापरतो तेव्हा तुम्हाला इथे काय लिहावं लागतं, असिंक लिहावं लागतं. असिंक्रोनस याचा अर्थ जे तुम्हाला मल्टी थ्रेडिंगमध्ये झालेलं आहे किंवा झालेलं असेल ऑपरेटिंग सिस्टीम वगैरे सब्जेक्टमध्ये. तर आता हा डायलॉग मला डिस्प्ले करायचा आहे इथे. मग इथला पार्ट मी खोडला, पहिला काय होता इथे बिल्डर लिहिलेला, तो पार्ट खोडला, कंट्रोल स्पेस दाबतो. कंट्रोल स्पेसमध्ये सिंगल लाईनचा कोड किंवा मल्टी लाईनचा कोड जे काही तुमची रिक्वायरमेंट असेल त्यानुसार करा. मी इथे मल्टी लाईन कोडसाठी सिलेक्ट केलं, आणि इथे मला काय रिटर्न करायचं आहे, तर मगाशी मी जो क्लास बनवला खाली अलर्टवाला, हां याचं नाव कॉपी करून ठेवलं होतं, हा क्लास मला इथे रिटर्न करायचा आहे. कुठे, इथे. झालं, संपलं. आता ढकलणार मी, तेव्हा रिफ्रेश करतो हे पेज. आता मी जेव्हा हे डिसमिस करायला जाणार तेव्हा हा मेसेज आला आहे बघा. इथे बघा अलर्ट डिलीट नावाचा क्लास बनवलेला, त्यामध्ये अलर्ट डायलॉग वापरला, त्यामध्ये इथे आलं काय, वॉर्निंग. कारण काय, टायटलमध्ये वॉर्निंग हे टेक्स्ट दिसलं पाहिजे असं आपण सांगितलं. त्यानंतर आर यू शुअर यू वॉन्ट टू डिलीट दिस एम्प्लॉई, हा काय झाला, कंटेंटचा पार्ट झाला. त्याच्यानंतर ॲक्शन्सचा ॲरे आहे, त्या ॲक्शनच्या ॲरेमध्ये 2 बटन आहेत, एक येस बटन, एक नो बटन, येस आणि नो. जर मी नोला क्लिक केलं तर ते फॉल्स रिटर्न करणार, येसला क्लिक केलं तर ट्रू रिटर्न करणार, नोला क्लिक केलं तर काही नाही झालं, परत रेकॉर्ड काय झालं ते रिकवर झालं. आणि येसला जर मी क्लिक केलं तर ते डिलीट होणार. हे फक्त आपण फ्रंट एंडकडून डिलीट करतो आहे, म्हणजे युजर इंटरफेसकडून डिलीट करतो आहे. ते जर तुम्हाला बॅकएंडवरून डेटाबेसमधून जरी डिलीट करायचं असेल तर त्याच्यासाठी ही ऑन डिसमिस्ड मेथड आहे. तो कोड इथे आपण लिहिणार. जेव्हा आपण API कन्झ्युम करायचा पार्ट शिकणार त्यावेळेला हा वाला पार्ट आपण इम्प्लिमेंट करणार. मग अशा प्रकारे आज आपण डिसमिसिबल हे विजेट आपण शिकलेलो आहोत. या डिसमिसिबल विजेटमध्येच कोण आहे, त्याचा चाइल्ड लिस्ट टाईल आहे. पहिलं आपण काय करत होतो, डायरेक्टली इथून रिटर्न लिस्ट टाईल करत होतो. मग ती टाईल डिसमिसिबल असली पाहिजे म्हणून आपण इथे काय केलं, ती टाईल होती ती डिसमिसिबल नावाच्या विजेटमध्ये टाकली.